नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेच्या 116व्या भागामध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन माझं काम पुढे सुरू ठेवतो. सध्या प्रकांड पंडित अशा अप्रबुद्धांबद्दल आपण बोलत आहोत. प्रचंड माझा त्यांचा आदर्श आहे, त्यांचा माझ्यापुढं. आणि अत्यंत विद्वान आणि वेगवेगळ्या विषयात सखोल असा अभ्यास आणि अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांचा जो अभ्यास करेल त्याला उपासनेसंबंधी त्याच्या असलेल्या सर्व शंकांचं निरसन होईल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. तर कालच्या भाषणामध्ये आपण शिवदेवतेबद्दल बोलत होतो आणि आता तिथून आपण पुढे चालू ठेवूया. गायत्री आणि अजपा यांच्या निमित्ताने एक आधुनिक समाजाचा थोडा निराश करावासा वाटतो. वेद हे परमेश्वराचे निश्वास आहेत. या वैदिक सिद्धांताची मनोगत टवाळे अनेक हेतुवाद्यांनी केलेली आहे. नुसती टवाळीच नाही तर जळजळीत आणि हलकट विटंबनाही केलेली आहे. गायत्री आणि अजपासारखी साधनं करणारे लक्षावधी थोर पुरुष जे भारतात होऊन गेले आहेत त्यांचा निर्विवाद अनुभव हे उच्चारवाणी जाहीर करतो की या सिद्धांतात पूर्ण तथ्य आहे आणि या सर्वांशी तो वस्तुनिष्ठ आहे. नाद आणि वर्ण यांची स्वयंभूवता आणि चैतन्यपूर्णता या सिद्धांतात गोवली आहे. परमेश्वराचं धोरण म्हणजे काय हे अजपावरून तर फारच स्पष्ट होतं. श्री गुरुचरित्राच्या 29व्या अध्यायात शिवदेवतेचं ते ध्यान आहे ते पंचमुखी आहे. सगुण निर्गुण मुख सांगून आणि त्यांचं सिंहासन चित्रित करून सरस्वती गंगाधरण असं वर्णन केलं आहे की महाप्रबळ प्रळय समयासी सत्वार्पण मिळती जैसी तैसी या श्वासोश्वासाशी ईश्वर बैसला असे. शिवदेवतेचा हा महानाद अजपाचा द्योतक आहे. अजपाच्या अभ्यासात सांगितलेल्या महागंभीर नादाचा अनुभव येतो. हेच धोरण या स्वयंभू नादाचं स्वयंभू वर्ण प्रचितीस येतात आणि ऋग्वेदात उतत्वाह पश्यन्न दर्शन वाचम असल्या ज्या रुचा आहेत त्यात नाद आणि वर्ण यांचा सिद्धांतच भरलेला आहे. हे कबूल करावं लागेल. वेदांना श्रुती ही संज्ञा आणि ऋचिरदर्शनात ही निरुक्ती याच सत्याचे परिचायक आहेत. शिवदेवतेचं धोरण तत्वतः समजलं की तो त्याच्या अपत्याचं स्वरूपही नीट आकलन होतं. शिवसूताय वरदमूर्तये नमः असं जे वर्णन वैदिक आणि पौराणिक वाङ्मयात येतं ते काही निव्वळ भाकड पुराणात कथात्मक नाही. वेदाची अधिष्ठात्री असलेली देवता शिवकुळातली आहे. याला गंभीर तात्विक अर्थ आहे. मूलाधारात तळ देऊन बसलेली ही देवता कुलमार्गानं साधनाला शेवटी पोचवते. सहस्रारे पग्ने रहसी सहपत्या विहरसे अशा स्थळी. शिव ही देवता अनार्य. ती भूतपती आणि पशुनाथ योगाची अधिष्ठात्री देवता. योग अनार्यांचा इत्यादी ज्या स्वैरकल्पना सर मार्शलपासून रूढ झाल्या त्या अजूनही आमच्या बोकांडी बसल्याच आहेत. योगाची सर्व मूलभूत प्रमेय प्रत्यक्ष ऋग्वेदातच हवी तितकी आहेत. मग इकडे लक्ष कोण देतो? विषयाचा जिव्हाळा, भाषेचं सखोल ज्ञान, परप्रत्ययेन नसलेली बुद्धी ही सामग्री असली की ऋग्वेदीय ऋषींच्या अंतरंगात कसा अलगत प्रवेश करता येतो याचं उदाहरण पाहायचं असेल तर माहुली आर गोपालाचार्य यांच्या दी हार्ट ऑफ द ऋग्वेद या सुंदर ग्रंथाकडं अभ्यासकानं आवश्यक वळावं. पाश्चात्य अभ्यासक कसे भुक्कट ठरतात हे या ग्रंथावरून अगदी स्पष्ट दिसतं. ते आणि त्यांचं अनुकरण करणारे आमचे संशोधक कितीतरी बिनबुडी पूर्वग्रहांना बळी पडलेले आहेत हेही त्यावरून चांगलं कळतं. ऋग्वेदात मंत्रयोग, राजयोग, हठयोग आणि ज्ञानयोग यांचं आणि त्यांच्या मिश्रणांचं अस्तित्व आहे हे सत्य मनात ठसल्यानंतर त्यातील देवदेवतांची स्वरूपं स्वच्छ दिसू लागतात. शिवदेवतेच्या बाबतीत झालेला अनन्वितपणा नष्ट व्हायला ही वस्तुस्थिती कळणं आवश्यक आहे. ब्रह्मणस्पती हे मूळ रूप आणि त्यानंच केव्हा तरी घेतलेलं गजानन हे रूप अशी विशिष्ट देवता शिवाचं अपत्य आहे आणि मूल देवतात्रयीत शिव हा महेश आहे. या सर्व रचनेवृद्ध वेद म्हणजे ग्रंथ नव्हेत
ती नित्य आणि दिव्यवाणी होय याचा प्रत्यय यायला हवा. उच्चारशास्त्र आणि स्वरांची भानगड वेदात जी आली आहे ती त्यांच्या वाणी रूपामुळं आणि वाणीचा व्यापार अन्नमय शरीराद्वारा होत असल्यामुळं त्याला आणि त्याच्या अनुवंशाला प्राथम्य आलं. मुखपरंपरेलाही जे महत्त्व आलं ते त्यामुळंच. वैदिक ऋषी वेदपठण कसं करीत असत याचा प्रत्यक्ष साक्षात्कार स्वामी विवेकानंदांना झालेला होता आणि नंतरच त्याची नीट कल्पना त्यांना आली. सिंधूच्या काठी एका वृद्ध व्यक्तीचं रुग्ण पठण त्यांना ऐकायला मिळालं आणि त्याच्या अनुकरणानं त्यांनी संस्कृतच्या उच्चाराची स्वतःची अशी खास ढब निर्माण केली असं त्यांच्या प्रिय शिष्यांनी लिहून ठेवलं आहे. अप्रबुद्धांनी वेदांचं अपौरुषत्व ज्या पद्धतशीर पद्धतीने जगासमोर मांडलं तिचं मूळ त्यांच्या आगळ्या साधनेत आहे. हेच मला पुन्हा सांगायचं आहे. त्यांच्या मांडणीनुसार आणि विचारसरणीबद्दल तुच्छता आणि अरुची व्यक्त करणाऱ्यांवर वस्तुतः ही नैतिक जबाबदारी येते की त्यांनी त्यांच्या परिश्रमाच्या शतांश तरी प्रमाण करून त्यांची प्रमेय असिद्ध ठरवावी. एरवी सुखम चमे शयनम चमे या बाण्यानं आणि इतिकर्तव्यतेनं जीवाचं सोनं करणाऱ्या या पुण्यवंत विचारवंतांच्या हेटाळणीच्या श्री समर्थांच्या तोंड पसरवून रडवून गेलो सुणे जसे या शब्दापलीकडे दुसरा मानाचा अभेद नाही. शिवदेवता निर्गुण स्वभावी अशी आहे. योगमार्ग संन्यास इत्यादीचा या देवतेशी संबंध अधिक त्यामुळेच येतो. विष्णुपद हे जास्त साकार आहे लिंगापेक्षा. साकार म्हणजे इकॉनिक उपासना आणि निराकार अनिकॉनिक उपासना यातल्या भेदात जे शास्त्रीय तत्व आहे तेच विष्णुपद आणि शिवलिंग यात आहे. वैदिक धर्मियात प्रारंभापासूनच या दोन्ही उपासना प्रचलित आहेत. मूर्ती विग्रह इत्यादी रूपानं साकार उपासना आणि पंचायतन पूजेच्या आणि तसल्याच प्रकारच्या पूजेच्या रूपाने निराकार उपासना प्राचीन कालापासून आढळून येतात. उपलब्ध वाङ्मयानुसार हे निश्चित दिसून येतं की ऋग्वेदी संस्कृती ही पूर्वीच्या फार मोठ्या वैदिक संस्कृतीचा काहीसा अपभ्रष्ट अवशेष आहे. वेदाच्या 1131 शाखा होत्या असा त्यात उल्लेख येतो. त्यातल्या केवळ हाताच्या बोटावर मोडण्याइतक्या आज शिल्लक आहेत. अनंता वै वेदाहा हे अपरंपरित सत्यकथन आणि त्यातले शिल्लक राहिलेले 4 वेद वरील विधानास पुष्टी देतात. खुद्द ऋग्वेदात प्राकृतीकरण दिसतं. यावरूनही असं म्हणता येईल की तत्पूर्वीची भाषा उच्च होती. ऋग्वेदातच आपल्याला साकार आणि निराकार अशा दोन्हीही उपासना दिसून येतात. समाजाच्या धारणेप्रमाणे कधी साकाराचं प्राबल्य ठरतं तर कधी निराकाराचं प्राबल्य असतं. एवढाच काय तो फरक. पंचायतन पूजेबद्दल असा जो समज आहे की ते आद्यशंकराचार्य निर्माण केली तो चुकीचा आहे हे तर मुद्दाम सांगण्याजोगा आहे. डॉक्टर बॅनर्जीच्या प्रतिपादनाचा जो उल्लेख आहे की तदनुसार स्मार्त परंपरेत ही पूजा श्री शंकराचार्यांच्या फार पूर्वीपासून चालत आली आहे. ती वेगवेगळ्या संप्रदायांच्या समन्वयाकरता आणि सलोख्याकरता निर्माण झाली ही एक करंटी कल्पना आहे. मानवी इतिहासापेक्षा त्यात अधिक काही आहे आणि त्या अधिकाकरता श्री शंकराचार्यांनी तिचा जास्त प्रचार केला होता. श्री शंकराचार्यांची त्या काळाला अनुसरून जी अत्युच्च राष्ट्रीय कामगिरी होती तिला धरूनच त्यांनी पंचायतन पूजा प्रभावीपणे उचलून धरली. वैदिक राष्ट्र या दृष्टीने गणपती, सूर्य, विष्णू, देवी आणि शिव यांच्या उपासनांची नितांत गरज आहे. वैदिक राष्ट्राचा संघात्मा असल्यामुळं त्याची अधिदेवता म्हणून गणेश, तेज आणि उष्णता यांचा पुरवठा करून याच्यावत निर्मिणी करणारी देवता म्हणून सूर्य, सृष्टीत व्यवस्था आणि सुचिता ठेवणारी देवता म्हणून विष्णू, सृष्टीची सर्व कर्म होण्याकरता आवश्यक असलेली शक्ती मायाळूपणे पुरवणारी देवता म्हणून देवी आणि त्रिगुणांचा ग्रास करून त्यांच्या पार नेणारी देवता म्हणून शिव असं पंचायनाचं खरं स्वरूप आहे. पंचायतनं गोधडीप्रमाणे एकत्र शिवलेली आणि जुळवलेली नाहीत. काही तत्व आहेत त्याच्यामागे. त्यांच्यात एकजीवता, सजीव सुसूत्रता आणि एकात्मता आहे. एका वेगळे एक न होती. ऋग्वेदात देखील हेच स्वरूप दिसतं.
डॉक्टर बॅनर्जींनी सूक्तामध्ये कोणत्या एका देवतेचं सर्वश्रेष्ठत्व आणि इतरांचं गौणत्व असं दिसत नाही. प्रसंगानुसार सर्वच श्रेष्ठ आणि गौण होतात असं जे विधान केलं आहे ती वस्तुस्थिती आहे. पण तिचं कारण मात्र त्यांच्या लक्षात नाही आलेलं. हा अज्ञानाचा आणि शंकाकुलतेचा परिपाक नसून विश्वरचनाविषयक ज्ञानाचा आणि दृढधारणेचा आहे. हीच गोष्ट देवतांच्या स्वरूपाबाबतची आहे. ऋग्वेदात देवतापूजनाचे 3 प्रकार आढळतात. मूर्तिपूजा, प्रतीकपूजा आणि महाभूतात्मक शक्तींच्या रूपातली पूजा असे हे प्रकार आहेत. आणि परस्पर विविक्त नसून ते अनोन्याश्रयी आहेत. देवतांची प्रतीती विग्रहयुक्त येत असल्यामुळे त्यांच्या मूर्ती बनणं स्वाभाविक आहे. दृढ हनवटीचा, वज्र घेतलेल्या हाताचा, सोमरसानं उदर तुडुंब भरलेला इंद्र, हातात भाले आणि गळ्यात सोन्याच्या माळा असलेले मरुत, नीलवर्णाची पाठ असलेला बृहस्पती, रथात 7 घोडे असलेला सूर्य, दाढी दात शिंग असलेला अग्नी, तिरकमठा घेतलेला बळकट गात्रांचा सुंदर ओठ असलेला रुद्र इत्यादी जी सप्रचित वर्णने येतात ती अशा मूर्ती बनवण्यास कारणीभूत होणं अस्यवामीय व तसल्याच उत्तुंग भराऱ्या घेऊ शकणाऱ्या लोकांच्या बाबतीत असंभवनीय का ठरवावं हे समजत नाही. तत्कालीन आणि तत्पूर्वकालीन समाजात मूर्ती आढळतात तेव्हा ऋग्वेदी लोकांना स्वतःहून अनुकरणानं मूर्तिविज्ञान सुचलं नसेल असं मानणं म्हणजे पूर्वग्रह दुष्टतेची सीमा होय. प्रतिकरूपानं पूजा त्या काळी होती असं संशोधकच मानतात. पंचायतन पूजेचा उगम त्यात आहे हे उघड आहे. प्रतीक कोणत्याही प्रकारचं असू शकतं. नैसर्गिक वस्तू असली म्हणजे झालं. एखादा पाषाण, एखादा धातू, काष्ठ, वृक्ष, पर्वत, शिखर, एखादा प्राणी, उमटलेल्या ठशांसारख्या घटना इत्यादी गोष्टी प्रतीक म्हणून अस्तित्वात ज्या येतात त्यातली उपासकाची धारणा आधुनिक संशोधक जाणून आणि न जाणून दृष्टीआड करतो. देवता आणि तिचं प्रतीक यात काही वस्तुनिष्ठ आणि एकजीव संबंध असतो. ही काही कविकल्पनेसारखी निव्वळ भावना आणि अलंकारिक बाब नव्हे. ज्या देवतेचं तत्त्व त्या वस्तूत असतं तीच प्रतीक ठरते. केवळ कल्पना तरंगानं प्रतीक ठरत नसतात. प्रचलित पण जुनात असं आधुनिक मत घेतलं तरीही हे सत्य डोळ्याआड करता येत नाही. वैदिक शास्त्राप्रमाणे बोलायचं झालं तर निवासस्थान आणि वाहन काही स्वभावसिद्ध योजनेतून निष्पन्न होतं. प्रत्येक देवतेच्या काही निवासस्थानं दिले आहेत, काही वाहनं दिलेली आहेत. शिवदेवतेचं उदाहरण घ्यायचं झालं तर भस्म, रुद्राक्ष, बिल्वपत्र, नंदी, कर्पूर इत्यादी वस्तुतः शिवतत्व आहे. म्हणून त्यांची या देवतेशी एकरूपता आहे. वस्तूंच्या बाबतीत जशी गोष्ट आहे तशी देश आणि काल यासंबंधीही आहे. आत्यंतिक एकांत स्थल, स्मशान, पर्वत शिखर, गुहेसारख्या खोल आणि अंधकारमय जागा म्हणजे श्री तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतं अशी अलिप्तता जिथे येते आणि जाणवतो वारा अवसरू म्हणजे वाऱ्याच्या विशिष्ट गतीमुळंच कालमानाचं आणि दिनमानाचं भान जिथं होतं अशा देशात शिवतत्व अधिक. शिवालयाची बांधणीही त्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखी आहे. देशामध्ये दिशा अनुस्यूत आहे. दक्षिण दिशा ही या तत्वाची खास दिशा आहे. कालासंबंधीही असाच प्रकार दिसतो. प्रदोषकाल, त्रयोदशी, सोमवार इत्यादी शिव या देवतेचा स्वभावतः संपर्क याच देशकाल वस्तूंशी असल्यामुळं तिच्या उपासकाला त्याचं आत्यंतिक महत्त्व आहे. तिची प्रतीतीही त्याच वेळी यायची कारण नैसर्गिक आविर्भावाच्याच त्या बाबी आहेत. गणेश, देवी, विष्णू, सूर्य इत्यादी देवतांच्या बाबतीतही असंच आहे. देशकाल वस्तू यांच्याबरोबरच ज्या आणखीन एका गोष्टीची जाणीव याच संदर्भात ठेवायची ती संख्याही होय. त्या तत्वाची स्पंदनही ठराविक गतीने होतात म्हणून त्या संख्येला तितकंच मूलभूत महत्त्व आहे. शिवा तत्वाची 11, गणेश तत्वाची 7, सूर्य आणि विष्णू या तत्वांची 12, देवीची 8 असं ते संख्यातत्व आहे. परमात्मरूप चैतन्याचं तमोगुणात्मक स्वरूप शिवदेवता आहे. त्यामुळे सांख्यतत्वानुसार सर्व गुण म्हणजे एनर्जीत आणि सर्व कर्म म्हणजे फोर्सेस तिच्याशीच निगडीत आहेत. गुरु वर्णकमेव तमहा म्हणजे जडत्व आणि आच्छादकत्व
ही प्रधान कर्म या गुणाची आहेत. हे सांख्यतत्व आधुनिक भाषेत व्यक्त करायचं तर ग्रॅव्हिटी, इनर्शिया, मास, स्पेस, टाईम, लिमिटेशन म्हणजे कंडिशनिंग इत्यादी शब्दयोजनेत करता येईल. तमोगुणाच्या तन्मात्रेतून पंचमहाभूत निर्माण होत असल्यामुळे सर्व सृष्टी ही शिवस्वरूप आहे, अगदी जडतम अशा पृथ्वीपर्यंत. मनोधर्मातले प्रमाद, मोह, आलस्य, निद्रा, अज्ञान इत्यादी वृत्ती ही शिवस्वरूप आहेत. तम म्हणजे अंधार, जो प्रकाशाला मर्यादित करतो आणि झाकतो, हाही शिवस्वरूप आहे. पण एवढ्याने त्या देवतेच्या अंतरंगाचं पूर्ण ज्ञान होत नाही. तमोगुणात्मक असलं तरी ती परमेश्वरी चित्शक्ती असल्याने तिचे गुणही, सर्व गुण आणि कर्म या देवतेच आहेत. म्हणजे जडत्व आणि आच्छादकत्वाबरोबर लघुत्व आणि प्रकाशमयत्व पण आहे. परिच्छिन्नतेबरोबरच अनंतत्व आहे. अज्ञानाबरोबरच ज्ञानही आहे. प्रमाद, मोहादी वृत्तीबरोबरच अप्रमत्तता, निर्मोहता इत्यादीही आहेत. अंधकाराबरोबर तेज आहे. सारांश असा की निर्गुण सगुणाचा सांधा ही देवता. श्री गरुड चरित्रात 5वे असे हे वदन, व्यक्ताव्यक्त जाणे, दिसे जाण, साकार निराकार गुण, सगुण निर्गुण ईश्वर, सलक्षण निर्लक्षण, ऐसे शोभतसे वदन, परब्रह्म वस्तू जाण, सर्वेश्वर पंचमुख, असं जे वर्णन केलं आहे ते अतिशय मार्मिक आणि वास्तविक आहे. अर्धनारी, नटेश्वर अथवा गौरीहर या शब्दांचा अर्थही हाच. प्रदोष हा प्रकाश आणि अंधार यांच्या संधीचा, जो या देवतेचा प्रियकाल आहे, जो निर्गुण आणि सगुण यांचा संधितीत झालेला आहे, त्यामुळंच आहे. असं पहा, विश्वाच्या घडामोडीत स्वतः चित्शक्तीस झालेल्या स्फुरणामुळं आणि त्यावेळच्या उपासकाच्या आर्त निकडीमुळं, शिव या देवतेचं या दोघांच्या सत्यसंकल्पनेमुळं जे व्यक्तिभवन होतं, म्हणजे तो आकार घडवला जातो, त्यात वर वर्णन केलेल्या गोष्टींचं सहज प्रकटीकरण आणि प्रत्यक्षीकरण होतं. आपल्या नित्य परिचयाची उदाहरणं दिली तर असं अधिक गोष्ट ही स्पष्ट होईल. आकाशात जमलेल्या मेघराशींप्रमध्ये ज्या अनेकविध प्रतिक्रिया होतात, त्या झंझावात, विद्युल्लता, जलबिंदू, हिमतुषार, वर्षोत्पल, मेघोपल म्हणजे लहान मोठी गार इत्यादींनी व्यक्त होत असतात. कधीकधी अंतराळातलं सूक्ष्म रज, कॉस्मिक डस्ट पासूनच्या वर्षावाच्या रूपानं व्यक्त होतं. तसंच चिन्मय मेघाचं आणि चिदाकाशाचं विविध विग्रहाच्या रूपानं आविष्करण होतं. ज्या ज्या शक्ती आणि जी जी कर्म त्या घटनेचे घटक असतील तदनुसार तो आकार येतो. वैदिक वाङ्मयात सृष्टीच्या आरंभी जिकडे तिकडे आपतत्व होतं आणि त्यातून पुढची सारी सृष्टी झाली असं वर्णन येतं. नारायण या संज्ञेची व्युत्पत्ती तदनुसार सांगितली जाते. तिथं आपतत्वाचा अर्थ पंचमहाभूतातलं तेजानंतरचं आपतत्व असा होत नाही. सर्व सृष्टी विरघळलेल्या अवस्थेत म्हणजे अव्यक्त अवस्थेत असते आणि एखाद्या द्रावणात विरघळलेली द्रव्य आपापल्या विशिष्ट रूपादी गुणधर्मानं प्रसंगी जशी व्यक्त होतात, त्याला प्रेसिपिटेट म्हणतात, तशी व्युत्पत्तीच्या प्रक्रियेत व्यक्त होतात असं वैदिक शास्त्रांना सांगायचं असतं. आधुनिक रसायनशास्त्रानुसार असं तत्त्व प्रतिपादन करण्यात येतं की एखाद्या द्रव्याच्या निखालसपणाची साक्ष म्हणजे त्याचं स्फटिकीभवन, क्रिस्टलायझेशन करणं होय. कारण प्रत्येक द्रव्याचे स्फटिक अगदी तद्विशिष्ट असतात. ते द्रव्य आपापले घटक बरोबर गोळा करतं आणि विशिष्ट आकार घेतं. भौतिक पातळीवरचा हा जसा सृष्ट चमत्कार आहे, तसा चिन्मय पातळीवरचा संसृष्टी चमत्कार म्हणजे त्या देवतांचे विग्रह. व्यक्ततेस येताना आपापले घटक स्फटिकीभवनाच्या पद्धतीनुसार नेमके एकत्र येऊन ती देवता साकार घेते आणि ह्या प्रत्यक्ष घटना आहेत, कविकल्पना किंवा रम्य कल्पना नाहीत. शिवदेवतेच्या एका विशिष्ट विग्रहाचंच प्रस्तुत विवरणाप्रमाणे स्पष्टीकरण द्यायचं झालं तर असं देता येईल की पंचतत्व शिवात्मक असल्यामुळे चित्ताभस्माच्या लेपाच्या रूपानं पृथ्वीतत्व, जटेतल्या गंगेच्या रूपानं आपतत्व, तृतीय नयनातील वहीच्या रूपानं अग्नितत्व, सर्वांगी वेष्टना रूपानं वायुतत्व, दिगंबरतेच्या रूपानं आकाशतत्व, ही सर्व या विग्रहातच स्वभावतः एकत्र झालेली आहेत. तमोमय मनोधर्माचंही असंच आहे. सुषुप्ती तत्व अज्ञान अवस्था या चित्कलेनं घेतली असल्यामुळे तो नीलकंठ झाला आहे.
प्रदोष काळाचं द्योतक म्हणजे चंद्रकला. सोमवार हा त्या चंद्रकळेमुळेच ठरला. विसराळूपणा, भोळेपणा, मोहमोड करणारी लंपटता इत्यादी जी स्वभाव वैशिष्ट्य शिवचरितात दिसतात ती या तमोगुणामुळेच. अमंगळ, अज्ञ, असंस्कृत अशा मानवात व तत्सम प्राण्यात त्याचा जीव जो अधिक गुंतलेला दिसतो या गुणामुळेच. तंत्रमार्गातील काही साधनामुळे अशा व्यक्तींचा उपयोग केला जातो. त्यातले तत्त्व यावरून स्पष्ट करता येईल. भूतप्रेत, दैत्य, राक्षस, वनवासी आणि पर्वतवासी मानव, अशुची जीव इत्यादी ही जी देवता अधिदेवता असते त्यांची जी बनले ही त्यामुळंच. रुद्राध्यायावरून तर ही गोष्ट फार स्पष्ट होते. त्यावरून आधुनिक संशोधकांना ही देवता अनार्यांची देवता असल्याचा भास होतो. नंदी हे त्याचं वाहन जे ठरलं आहे तोही चिन्मय पातळीवरचा संसृष्टी चमत्कारच आहे. भौतिक दृष्टीत वृषभाचं जे लीला चरित्र आहे ते नीट पाहिलं की या चमत्काराची उचितता लक्षात येते. माज, दुरकण्या, दांडगेपणा, सरबसत्व, बेगुमानपणा, गयुथा धर्मवान होण्याचा जोश आणि वर्षावाची विपुलता, मादी विषयाची लंपटता इत्यादी स्वभाव विशेषाची मूर्ती म्हणजे नंदी. श्री अरविंदांनी एका आपल्या पत्रात द बुल इज अन एम्ब्लेम ऑफ स्ट्रेंथ अँड फोर्स. It is also in the Veda of image of the gods, the male power in nature. Again, the bull is वाहन of शिव असं जे म्हटलं आहे ते वरील प्रतिपादनासारखंच आहे. नुसता ऋग्वेद चालला तरी त्यात वृषभाचं दांडगट अस्तित्व ठिकठिकाणी आढळून येतं. परंतु एम्ब्लेम या शब्दाने जो भाव मनात निर्माण होतो तो लौकिकार्थाचा म्हणजे मनानं मांडण्याचा असा येतो. त्यात संकेत आणि वस्तू यांच्या औत्पत्तिक म्हणजे उत्पत्तीसिद्ध संबंधांचा येत नाही. मूळशास्त्राप्रमाणे तो बरोबर नाही. मनुष्य ज्या लौकिक जीवनात जगत असतो त्यात संकेत आणि वस्तू यात फारकत पडून दोघांनाही एकपरी वांझ स्वरूप आलेलं असतं. म्हणून तिथं कविहृदयाला वाव मिळतो. जिथं चिन्मय पातळीवर आढूळ व्हावं तिथे संकेत आणि वस्तू यात औत्पत्तिक संबंध वाढत जातो. शिवदेवतेच्या तमोमयतेचं आकलन करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे. तमोगुणी असलेला नंदी शीर्षोष्णकादी द्वंद्वाची तितिक्षा बाळगणारा, भारसहिष्णू आणि भारवाहन करणारा आहे. त्याच्या मानेची विशेष रचना पहा, आशुतोष असाही आहे. सत्व आणि तम या दोहोत हे गुण सारखेच. वृषभ ही जशी तमोमयतेची मूर्ती आहे तशी सर्प ही पण. तिच्या कामक्रोध, आलस्य इत्यादी वृत्ती प्रसिद्ध आहेत. तमोगुण संहार करणारा असल्यामुळे रुद्र ही संहार देवता आहे. तिच्या या कर्माचं साक्षात स्वरूप सर्पयोनी आहे. सर्वांगी सर्पवेषण. त्यामुळं मग मागं म्हटल्याप्रमाणे तमोगुण चिन्मय परमात्म्याचा अंश असल्यामुळं शिवदेवतेच्या विग्रहात तोही स्वभाव पूर्णपणे एकीकृत आविर्भूत झाला आहे. तो कर्पूर गौर आहे. ऋग्वेदात देखील शिवदेवतेला श्वेतरूप दिलेलं आहे. म्हणजे शुद्ध सत्वात्मक आहे आणि या विग्रहात गोळा झालेले इतरही घटक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तेही शुद्ध सत्वात्मक दिसतात. तमोगुणामुळे स्त्रीलंपटपणा जसा दिसून येतो तसं शुद्ध सत्वामुळे कामगंधहीन स्त्रीप्रेमही दिसून येतं. मदनदाहाची गोष्ट याची साक्ष आहे. ऊर्ध्वलिंगाचा ऊर्ध्वमेंढ्र असा ज्या संज्ञा या देवतेला अनुसरून येतात त्यात तमोगुणात्मक दाढ्य आणि काठिण्य याचा जसा बोध होतो तसाच तो अस्खलित ब्रह्मचर्याचाही होतो. तृतीय नेत्रातल्या अग्नीनं त्रिपुर दहन केलं त्याच अग्नीनं सृष्टीचा संहार होतो. तसंच त्याच अग्नीनं अज्ञानाचाही नाश होतो. त्रिगुणाचं दहन होतं. ललाटाच्या ठिकाणी असलेला हा नेत्र ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते या सामर्थ्याचा आहे. तमोगुणाचा संहार कर्म जशी ही देवता दाखवते तसं शुद्ध सत्वाचं मृत्युंजयत्व व अमरत्वही दाखवते. सर्वांगी सर्पवेष्टन म्हणूनही आहे. सर्प ही योनी जशी मूर्तिमंत्य मृत्यू आहे तशीच ती चिरंजीवी आहे. कोष टाकून पुन्हा सळसळीत होण्याचा स्वभाव या दृष्टीने लक्षात घेण्यासारखा.
साधनेतला अत्यंत दुष्ट, विरोधक, अवरोधक आणि घातक असा अडथळा या संकेताने अनुभवाला येतो. वैदिक वाङ्मयातील सर्परूप असलेल्या वृत्रासुराचं ध्यानात घ्या. तसाच दिव्यशक्तीच्या आरोहाचा आणि विकासाचाही अनुभव यानंच येतो. कुंडलिनी शक्ती म्हणजे परमेश्वरी चितशक्ती याच रूपानं प्रचितीस येते. तमोगुणामुळे ही योनी जशी सुस्त, तशी शुद्ध सत्वाच्या अंशामुळं अतिशय चैतन्ययुक्त. सर्वांगी सर्पविषण याचा अर्थ सर्वतः जागृत असलेली कुंडलिनी. सर्प या संकेताबद्दल श्री अरविंदांनी जे मार्गदर्शन केलं आहे ते असं: स्नेक इंडिकेट्स इज क्वाइड ऑफ एनर्जी, ऑलवेज ऑफनर बॅड, बट इट ऑल्सो कॅन इंडिकेट सम लुमिनस ऑर डिव्हाइन एनर्जी ॲज इन द सिम्बॉल ऑफ कुंडलिनी शक्ती. अप्रबुद्ध सांगत असत की फार मोठमोठ्या देवता या योनीच्या रूपाने या जगात नांदत असतात. निस्संगता आणि समचित्तता यांचंही अत्युत्तम दर्शन शिवदेवतेच्या विग्रहात दृष्टोत्पत्तीस येतं. तथाकथित अनार्यांप्रमाणेच योगीजनांची ही देवता आहे असं द्विविध रूप इतर देवतांचं नाही. असो, जितकं विषद करावं तितकं थोडंच आहे. श्री गुरुचरित्रात पंचवदने असती ज्यासी संहारी जो या सृष्टीसी, म्हणून बोलती स्मशानवासी, ज्याचे चरणी नमन माझे, असं जे म्हटलं आहे त्यातील अर्थ योगदृष्ट्या लक्षात घेण्यासारखा आहे. हठयोगात सुषुम्ना नाडीला स्मशान अशी संज्ञा आहे. ती याकरता आहे की काल ही वस्तू ही नाडी गिळून टाकते, म्हणजेच संहार. परमार्थदृष्ट्या सृष्टीनिरास, नित्ययोगारूढतेमुळे ही देवता त्या नाडीच्या अवस्थेत सदैव असते. प्रदोष काळाचा योगशास्त्रीय अर्थही या नाडीच्या दृष्टीने समजावून घेण्यासारखा आहे. प्रदोषो रजनीमुखम म्हणजे जिथं दिवस नाही आणि रात्रही नाही. सुषुम्ना नाडी चालू असताना जसं घडतं तो संध्याकाळ. ज्योतीचा साधकांना अनुभव येतो तसा त्रिकोणाचाही येतो. वेगवेगळ्या स्थानात त्यांनी प्रवेश केलेला आहे. स्वामी विवेकानंद एकदा ध्यान करायला बसले असता त्यांना आपल्यापुढे एक प्रचंड ज्योतिर्मय त्रिकोण दिसू लागला आणि तो जिवंत असल्याचा अनुभव त्यांना येईल. दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांकडे आल्यानंतर एके दिवशी त्यांनी हा अनुभव सांगताच भगवान म्हणाले, ठीक ठीक, तुला ब्रह्मयोनीचं दर्शन झालं. बेलाखाली साधना करीत असता एक दिवस मलाही तिचं दर्शन झालं आणि ती प्रतिक्षणी अखंड असंख्य अशी ब्रह्मांड प्रसवित आहे असं मला दिसलं. श्री रामकृष्णांचा अनुभव स्वामी विवेकानंदांच्या अनुभवापेक्षा अनेक पटीने उन्नत होता हे उघड आहे. ज्योतिर्लिंगालाच ऊर्ध्वलिंग म्हटलेलं आहे, ज्योतीलाच. नारायणोपनिषदात लिंगविषयक तपशील चांगला आहे. कुंडलिनी जागृत होऊन सहस्राराकडे जाते याचं वर्णन श्री ज्ञानदेवीत जे आहे ते या दृष्टीने अभ्यासनीय आहे. योग्याच्या शरीराचाच आकार ज्यावेळी कुंडलिनी घेते त्यावेळी तो कसा शोभतो याचं वर्णन करताना श्री ज्ञानदेव म्हणतात, मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ, अवयव कांतीची भाव तैसी दिसे, ना तरी संध्या रागीचे रंग, काढूनी वळिले जे अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. आसनावर बसलेला जागृत कुंडलिनीच्या तेजानं झळाळणारा योगी कसा दिसतो याचं हे प्रत्यात्मक वर्णन लालित्यपूर्ण जितकं आहे तितकंच वास्तविकही आहे. स्फटिकाचं स्वयंभूलिंग, रत्नास कोंबलेला फुटलेला कोंब, अशुद्धपणानं झळझळीत दिसणारं अंतर्ज्योतिलिंग, ज्याप्रमाणे योग्याच्या मांडीच्या बैठकीवर ताठ उभा असलेला मेरुदंड तेजोमय शिवलिंगासारखाच भासतो, तो या चित्रणात योग आणि उपासना यांचं सर्व शास्त्र रहस्य कोंडल्यासारखं झालं आहे. पुढे हृदयात सुषुम्नेच्या पायऱ्या चढून आलेली ही प्राणशक्ती कशी दिसते याचं जे रेखाटन आहे तेही सुंदर आहे. ते शून्यलिंगाची पिंडी, ते परमात्मया शिवाची करंडी, ते प्रणवाची उघडी जन्मभूमी. ऊर्ध्वमुख झालेली कुंडली ऊर्ध्वलिंगासारखी होते ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्राण्याची उपमा श्री ज्ञानदेवानी प्राणशक्तीला दिली आहे, म्हणजे नागिणीची पिले, कुंकुमी, नाहेळे वगैरे, तो प्राणीही पुष्कळदा असंच रूप घेतो हे ठाऊकच आहे. वेटोळी करून डोकं वर काढणारा नाग तसाच दिसतो. ही योनी वायुप्रधान कशी आहे व प्राणशक्तीचं साम्य तिच्याशी कसं आहे हे मागे झालेलं आहे.
तेव्हा आता वेळ झाली, या ठिकाणी आपण थांबूया. वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. अत्यंत गूढ अशी रहस्य या सगळ्या भाषणांमध्ये आपल्याला मिळतील. हे कदाचित ऐकायला क्लिष्ट आहे, समजायला क्लिष्ट आहे, परंतु पुन्हा पुन्हा ऐकून हे समजावून घ्या. तुमच्या उपासनेत याचा अत्यंत उपयोग होणार आहे. तर पुढच्या वेळी भेटू. नमस्कार.